कसे सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं। मी गिरीचे स्वागत करते खूप दिवसांनी आपल्या यूट्यूबच्या एका लॉंग व्हिडिओमध्ये। बरेच दिवस म्हणजे जवळजवळ 1.5 ते 2 महिने झाले माझा एकही व्हिडिओ यूट्यूबला आला नव्हता। माझ्या यूट्यूबला खूप मोठा गॅप झालाय, पण माझी खूप इच्छा होती यूट्यूबला व्हिडिओ बनवायची, म्हणून मी आता पुन्हा रिस्टार्ट करते व्हिडिओ बनवायला। आता 2 महिने व्हिडिओ का नाही आले हे सगळं मी तुम्हाला पुढे सांगेनच, तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्हाला माझ्या मागे खूप जास्त पसारा दिसत असेल, कारण आजचा व्हिडिओ हा क्लिनिंगचाच असणार आहे, कारण की बरेच दिवस झाले माझे थोडीशी वायवा वगैरे चालू होत्या कॉलेजच्या, त्यामुळे मला अजिबातच वेळ मिळाला नव्हता घर आवरायला। घर खूप जास्त घाण झालेलं आहे। सो आता पेपर यायला अजून एक 8 दिवस आहेत माझ्याकडे। सो म्हणलं आजचा दिवस आहे ना, पूर्ण घर थोडंसं रिसेट करून घ्यावं, म्हणजे पुन्हा पेपर स्टार्ट झाले की मला खूप गडबड नाही होणार आणि घरात खूप जास्त पसारा झालाय। सो आज माझा पूर्ण दिवस जवळजवळ क्लिनिंगमध्येच जाईल आणि मी आज खूप जास्त खुश आहे, कारण मी काहीतरी नवीन वस्तू घेतली आहे। ती काय त्याचा एक छोटासा व्हिडिओ मी बनवून यूट्यूबला शेअर करते, तर तुम्ही नक्की बघा। आणि तीच रील शूट करायसाठी मी हा मस्त असा ड्रेस घातला होता, पण हा ड्रेस घालून मी क्लिनिंग करू शकत नाही, त्यामुळे आता मी थोडेसे घरचे कपडे घालते, एकदम जे साधे असतील ते कपडे घालते आणि मग क्लिनिंगला सुरुवात करते। वाजले 11:30 सकाळचे। माझ्या आत्ताशी तो एक छोटासा व्हिडिओ शूट करून झालाय। मी उठायलाच खूप उशीर केला, सुट्टी असली म्हणजे सगळं उशिराच होत जातं। आज माझं पण तसंच झालंय। 11:30 वाजलेत। मला क्लिनिंग बरोबर अजून स्वयंपाक करायचा आहे, कपडे पण धुवायचे आहेत, अशी बरीच काम आहेत। जर करायला सुरुवात केली तर रात्रीचे 11:30 कधी वाजतील समजणार नाही, एवढी काम आहेत। सो आणि त्याचबरोबर पेपर आले त्याचा पण अभ्यास करायचा आहे। सो आता गप्पा मारत नको बसायला, सुरू करूया। सो मी रेडी झालेली आहे, एकदम सिंपल असे कपडे घालून, कारण की घरातली भरपूर क्लिनिंग करायची, कुठून सुरुवात करावी हे काही माझं डोकं चालत नाही। आता बघूया कसं होते। केस पण वर बांधलेले आहेत आणि याच ड्रेसमध्ये आता आपल्याला दिवसभर नॉनस्टॉप कामं करायची आहेत। सो बघू आता कुठून सुरू करायचं, काय करायचं ते मी थोडंसं ठरवते आणि आता लगेचच सुरू करते। चल, मी क्लिनिंग करायला तर सुरुवात केली आहे, पण प्लीज तुम्ही मला घाणेरडी मुलगी वगैरे म्हणू नका, कारण की माझं हे नेहमीचंच रुटीन आहे की एक्झाम किंवा वायवा वगैरे आले ना की मी घरातला ना शक्यतो जास्त काही आवरावरी करत बसत नाही, कारण की मला अभ्यास करायचं महत्त्वाचं असतं। मग मी असा विचार करते की ठीक आहे, जाऊ दे, सगळं काय आहे ना ते घाण ते एकाच दिवसानंतर सगळे पेपर वगैरे झाल्यानंतर एकदाच काय ते काढू। आता माझे वायवा वगैरे झाले होते, मग मी आता म्हणलं थोडं घर क्लिनिंग करायला घ्यावं। बाहेरच्या खोलीत तसं मला जास्त काही क्लिनिंग करावं लागत नाही, कारण वरचेवर आपण रोजच्या रोजच जे काय आहे बारीक सारीक क्लिनिंग ते करतच असतो, त्यामुळे बाहेरच्या खोलीतलं क्लिनिंग करणं माझ्यासाठी जास्त काही अवघड नव्हतं। थोड्याशा काही जाळ्या वगैरे झाल्या होत्या, तेवढंच काढून फक्त मला झाडून घ्यायचं होतं। आणि स्टडी टेबल वगैरे होतं त्याच्यावरती जरा जास्त पसारा झाला होता, म्हणजे काही वेस्ट झालेले कागद वगैरे होते ते फेकून देऊन फक्त सगळं नीट लावायचं होतं। आणि खिडकी म्हणजे हे ह्यात विश्वभराचा पसारा असतो। मी कितीही आवरलं, रोज आवरलं तरी तिथं तेवढा पसारा होतोच। आणि त्याचं कारण पण तसंच आहे, कारण माझ्याकडे दुसरा असा कोणता वेगळा असा स्पेस नाही आहे की जिथं मी अशा बऱ्याचशा गोष्टी बारीक सारीक असतात ते ठेवू शकेल। आणि ते नेमकी खिडकींना दरवाजाच्या शेजारी आहे ना, तर बाहेरून आल्यावरती जेवढं काही हातात सामान असेल ना सगळं आम्ही दोघं खिडकीतच ठेवतो। किती वेळा मी ती खिडकी साफ करत असते तरी पण तिथं तेवढा पसारा होतोच। सोडा, त्या असू देत, घर आहे म्हटल्यावर पसारा होणारच आणि तो रोजच आवरावा लागणार। ठीक आहे, आता क्लिनिंग वगैरे ते सगळं माझं चालूच आहे, पण मला तुम्हाला बरेच दिवस झालं मी का व्हिडिओ वगैरे करत नाही आहे ते सांगायचं होतं। तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं मोठं कारण तर होतं की माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता आणि विदाऊट ट्रायपॉड शूट करणं खरंच थोडं अवघड जात होतं, कारण की मोबाईल कुठे सेट करायचा आणि रिस्क पण तेवढीच असते। असा कुठेही मोबाईल ठेवला आणि जर तो पडला तर ते मला काही परवडलं नसतं। त्यामुळे मी असा विचार केला की जाऊ दे, मी ना शूट करणं थोडे दिवस थांबवते, कारण मोबाईलच्या बाबतीत मी रिस्क नाही घेऊ शकत। सो मी थांबवलं होतं। आता जो ट्रायपॉड घेतला आहे त्यामुळे आता मला कुठेही मोबाईल ठेवून व्यवस्थितपणे शूट करता येतं। आता इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ बनवेन। आणि इथे मी तुम्हाला काय दाखवत होते की मी जिथे ॲबॅकसच्या क्लासमध्ये जाते ना, तिथं टीचर्स डेला एका लहान मुलाने मला हॅपी टीचर्स डे लिहून असा एक लकोटा बनवला होता आणि त्याच्यात एक पेन दिला होता।
तर ते मी बघा टीचर्स डेपासून ते माझ्या पर्समध्ये होतं, ते नंतर टेबलवरती आलं, पण उघडून त्यातून पेन काढायचं माझ्या आत्तापर्यंत मला वेळ मिळाला नव्हता. सोडा, सगळं आवरून वगैरे तर व्यवस्थित माझं चालू होतं. आणि मला आणखीन एक गोष्ट बोलायची होती की मी व्हिडिओ का बनवते. बरेच लोक मला कदाचित हसतात, पण मला कधी कधी असं वाटतं की समोरूनसुद्धा माझ्या कोणी मला टॉन्टिंग वगैरे करते, पण खरंच मला त्या गोष्टींचा फरक नाही पडत. कारण की हे जे माझं आत्ता स्ट्रगल पिरियड सुरू आहे ना, तोच कदाचित पुढं जाऊन बघताना मला खूप जास्त आनंद होईल. पुढे जाऊन एक वेळ असेल जेव्हा माझ्याकडं सगळं काही असेल आणि तेव्हा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये केलेली ॲडजस्टमेंट असेल किंवा ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आत्ता माझ्याकडे नाही आहेत, ते हे सगळे स्ट्रगल पिरियड बघताना ना मला खूप आनंद होईल. जेव्हा माझं स्वतःचं घर असेल तेव्हा ह्या भाड्याच्या घरात मी कसं सामान ॲडजस्ट करत होते, कसं राहत होते, या सगळ्याही गोष्टी माझ्यासाठी खूप छान आठवणी असतील. सोडा, त्या सगळ्या गोष्टी जाऊ देत, कोण काय बोलतं ह्याचा मला पहिलेही फरक पडत नव्हता आणि आत्ताही फरक पडत नाही. आणि मी माझं काम प्रत्येक वेळेस व्यवस्थितच करण्याचा प्रयत्न करत असते, त्यात काही वादच नाही. सोडा, माझं जे काही काम चालू होतं त्यामध्येच मध्ये मला त्यांचा फोन आला की मी जेवायला घरी येतो आहे. मग म्हणलं आता पटकन स्वयंपाकाला घ्यावं, ते येईपर्यंत स्वयंपाक बनवून घ्यावं. मग एका साईडला भात लावला होता आणि दुसऱ्या साईडला माझ्या डोक्यात होतं की अंड्याचं कालवण बनवायचं. कारण अंडी ऑलरेडी 2 दिवस आधून ठेवली होती. मग म्हणलं गरमीनं ती अंडी खराब व्हायच्या आधी त्याचं पटकन भाजी करून खाऊन टाकावी. सगळी बेसिक तयारी तर झाली आहे. मग म्हणलं आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. खरं कोणताही स्वयंपाक करायची माझी अशी काही खास रेसिपी नसते. आता सवय झाली आहे, त्यामुळे हाताला येईल तशा पटपट गोष्टी टाकल्या की भाजी सुंदरच बनते. पहिले तेल तापवून घेतलं, त्याच्यात कांदा टोमॅटो टाकून भाजून घेतलं, थोडासा लसूण टाकला, 1 तमालपत्री, 1 लवंग, 1 मिरं आणि त्यामध्ये नंतर सुकं खोबरं टाकलं, चटणी टाकली आणि त्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलं. मस्त असा मसाला सगळा तेल सुटेपर्यंत भाजून झाला की त्यामध्ये अंड्याला काप करून टाकले आणि 1 अंडं फोडून टाकलं. कारण आतलं अंड्यातलं जे डील असतं ना, ते जेव्हा भाजीमध्ये मिक्स होतं ना, त्याची चव खरंच खूप वेगळी लागते. मीठ टाकलं आणि उकळी आल्यावरती झाली आपली अंड्याची भाजी तयार. एवढीच काय ती माझी रेसिपी. स्वयंपाक झाल्यावरती ते आले आणि मग जेवून मला खूप झोप आली होती, म्हणून मी झोपून घेतलं आणि बाकीचं सगळं क्लिनिंग मी तसंच्या तसंच ठेवून दिलं. म्हटलं जाऊ दे, बाकीचं सगळं क्लिनिंग झोपून उठल्यावरती करू. आणि त्यानंतरही इथे काही करायला मला वेळ मिळाला नाही. मग ते सगळं क्लिनिंग तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तुमचे काही सजेशन्स असतील तर प्लीज मला नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोडासा मला सपोर्ट करा. चलो बाय.